नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका धारवाले आपले सगळ्यांचं स्वागत करते। कोरोनाच्या काळामध्ये लसीकरण खूप महत्त्वाचं आहे, मात्र या लसीकरणाबद्दल अनेक गैरसमज आहेत। लस कुणी घ्यावी कुणी घेऊ नये, लस नंतर काय साइड इफेक्ट होऊ शकतात, काय पथ्य पाळायचे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर कोविडमध्ये ज्या गर्भवती माता आहेत त्यांनी कशी काळजी घ्यायची आहे, लहान मुलं आहेत त्यांना कोरोनापासून कसं वाचवायचं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर लिझा बनसारा गवळी। मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं। अनेक प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये। पहिलं वॅक्सिनेशन बद्दल आपण बोलूयात, कारण की आता वॅक्सिनेशन सुरू झालं आहे आपल्या देशामध्ये पूर्णपणे। वॅक्सिन कुणी घेतलं पाहिजे आणि कुणी नाही घेतलं पाहिजे, आणि घेतल्यानंतर काय होतंय नेमकं? फर्स्ट आपण जे वॅक्सिनेशनचं श्रेणी झालं होतं, फर्स्ट मेडिकल वर्कर्स आणि एसेन्शियल वर्कर्स आणि हे सगळ्यांचं झालं। त्याच्यानंतर आपण 45 अप विथ कोमॉर्बिडिटीजचं झालं। आता जे चालू झालं आहे 1 मेपासून, दॅट इज 18 इयर्स टू 44 इयर्स। आता सगळं प्रश्न असं आहे की कोणी घ्यायचं आणि कोणी नाही घ्यायचे। जर तुमची वय 18 वर्ष अबव आहे तर तुम्ही घेऊ शकता आत्ताना श्रेणीमध्ये। सेकंड थिंग इज, तुम्हाला जर कोमॉर्बिडिटीज असेल, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक झाला असेल, तुमचं ट्रान्सप्लांट झालं असेल, लंग, लिव्हर, ब्लड, आणि तुम्हाला काहीतरी ब्रेनचे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हे सगळं वॅक्सिन्स घेऊ शकता। इट इज सेफ, ट्रायलमध्ये त्याला सेफ हे केलं आहे। सध्या तर गव्हर्नमेंट गाईडलाईन्समध्ये जे स्तनपान करते माता आणि जे आता प्रेग्नंट आहे, ते ट्रायल्समध्ये आता तिच्या एकदम ते गव्हर्नमेंट गाईडलाईन्समध्ये त्याला वॅक्सिन घ्यायला परवानगी नाही आहे। पण सध्या तर ते थोडाफार बदल झालेत, किंवा फॉक्सी जे गायनॅक आणि ऑब्स्टेट्रिशियन जी सोसायटी आहे त्यांना असे म्हणलं की तुम्ही घेऊ शकता, पण गव्हर्नमेंट अप्रूव्ड ते लॅक्टेटिंग वुमन आणि प्रेग्नेंट वुमनमध्ये सध्या नाही आहे। आणि एक गोष्टी खूपच व्हायरल झाली आहे की जे मतलब स्त्री मेन्सेसमध्ये असेल तर त्याला वॅक्सिन घेऊ नको, ते चुकीची गोष्टी व्हायरल झाली आहे। मेन्सेस आणि वॅक्सिनचा काही संबंध नाही आहे। सध्या तर वॅक्सिनचा इफेक्ट कोणाकोणाला असतो, सगळ्यांचं साईड इफेक्ट कोणाकोणाला असतो, जसं की हात दुखणं आणि 24 तास पर्यंत ताप येऊ शकतं, तुमच्या अंगावर दुखणं होऊ शकतं, शरीर दुखणं होऊ शकतं। तिच्या खूप साईड इफेक्ट हे 3 शिवाय काही नाही। नक्कीच, म्हणजे जास्त मोठे असे काही परिणाम होत नाहीत लसीकरणामध्ये। अनेकदा असं म्हटलं जातं की डायबिटीस पेशंट, तुम्ही ती गोष्ट क्लिअर केली आहे, बीपी पेशंट असेल की त्यांनी घ्यायचं की नाही घ्यायचं? 100% घ्यायचे आणि कुणाला वॅक्सिन नाही घ्यायचे। जर तुम्हाला फर्स्ट डोस नंतर रिॲक्शन आला असेल, तर त्याला एनाफिलॅक्सिस रिॲक्शन म्हणतो आपण, तर तुम्ही सेकंड डोस नंतर तुमच्या कन्सल्टंटनं गरजेचं तुम्ही त्याला कन्सल्ट करा। आणि तिच्या प्रायव्हेट जर ते म्हणलं की अथवा तुम्हाला फूड ॲलर्जी असेल, तर तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला तुम्ही कन्सल्ट करा, तिच्या निगराणीमध्ये तुम्ही ते वॅक्सिन घेऊ शकते। नक्कीच, आपल्या डोसबद्दल बोलणं झालं, पहिला डोस आणि दुसरा डोस हे दोन्ही डोस घेणं तितकंच महत्त्वाचं असेल ना? आणि दुसरं एक आहे की पहिला डोस झाल्यानंतर जर कोविड पॉझिटिव्ह एखादा आला तर मग कसं केलं पाहिजे? तुम्हाला जर सिम्पटम्स असेल, सिम्पटम्स म्हणजे सेकंड वेव्हचे सिम्पटम्स आहे की अंग दुखणं, घसामध्ये दुखणं, खोकला, सर्दी, ताप, वीकनेस, डिझीनेस, चक्कर येणं, जुलाब, उलटी, पोटात दुखणं, हे सगळं सेकंड वेव्हचे सिम्पटम्स आहेत। तुम्हाला आत्ता कोई पण कारण असेल, तुम्ही वेगळे कारण देणार, पण तुम्हाला जर सिम्पटम्स असेल तर तुम्ही आता वॅक्सिन नको घेऊ, तुम्ही तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करा, त्याच्यानंतरच घे। जर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही कोविड रिकवर झाल्यानंतर 6 to 8 वीक्समध्ये वॅक्सिन घेऊ शकते। आणि ते 6 to 8 मध्ये तुम्ही हॉस्पिटलला डिस्चार्ज झाला, 6 to 8 वीक्स नंतर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकते। तुम्ही फर्स्ट डोस घेतला आहे पण तुम्ही आत्ता कोविड पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही आत्ता रिकव्हरी नंतर 6 to 8 वीक्स कोविड तुमच्या कन्सल्टंटने कन्सल्ट करून तुम्ही सेकंड डोस घेऊ शकते। आता असं आहे की फर्स्ट डोस झाला, सेकंड डोस झाला, आता मला कोविड होणार नाही असं नाही आहे। तुम्ही फर्स्ट डोस घेतला, सेकंड डोस घेतला, तुम्हाला सगळ्यांना मास्क घ्यावा लागेल, सगळ्यांना कोविड प्रोटोकॉल जे काही असेल ते सगळं फॉलो करावं लागते। डोस घेतल्यानंतर काय फायदा होणार आहे, किंवा मग कशा पद्धतीने ते काम करणार आहे तो डोस? जे फर्स्ट आणि सेकंड डोस नंतर तुम्ही दोघी डोस जर कंप्लीट केला तर तुमची जी सिव्हिअरिटी होणार
असं नाही म्हणते की कोविड 100% तुम्हाला नाही होणार, तुम्हाला होऊ शकते. पण जे सिव्हिअरिटी असेल, जे तुम्ही मतलब एकदम सिव्हिअर कंडिशनमध्ये, कोरॅट्स तुमच्या 25 आउट ऑफ 25 नाही होणार, व्हेंटिलेटरची गरज, हे सगळ्याचं सिव्हिअरिटी कमी असते. तुम्हाला कोविड होऊ शकते, तुम्ही ॲडमिट होऊ शकते, पण तिच्यामध्ये तुमच्या डिस्चार्ज लवकर होणार, तुम्ही बरी जल्दी होणार, कारण की तुम्हाला इम्युनिटी जास्त काम करते. नक्कीच. म्हणजे लसीकरण पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही सिरियस होणार नाहीयेत, व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज भासणार नाहीये, हे लसीकरणाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. मॅम, लसीकरणाबद्दल बोलणं झालं, मात्र सध्या ज्या गर्भवती माता आहेत किंवा ज्या प्रेग्नन्सी कॅरी करतायत त्यांच्यासाठी काय सूचना कराल, किंवा मग ते पहिल्यापासूनच घरातली सगळी मंडळी घाबरून असतात आणि त्यांनी कसं केअरिंग केलं पाहिजे, आणि जर एखादं पॉझिटिव्ह आल्यानंतर कशा पद्धतीने ट्रीटमेंट होतं? सेकंड थिंग, तर तुम्ही प्रेग्नंट आहे आणि तुम्ही फर्स्ट 3 मंथ्समध्ये आहे, तर तुम्हाला सगळंच काळजी, जे कोविडचे प्रोटोकॉल्स आहे, तुम्हाला सगळंच ते बाहेर जाऊ नको, घरामध्ये कोणी राहायला नाही पाहिजे, मास्क बाहेर जायला खूप गरजेचं आहे, तो मास्क घालायला पाहिजे, तुमची मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स वगैरे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे सगळं तुमच्या कोविड प्रोटोकॉल्सचे नियम आहे. जर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह झालं आणि तुम्ही प्रेग्नंट आहे, फर्स्ट थिंग पॅनिक नको, अबॉर्शनचा विचार नको करू. हे आम्ही खूप असं स्त्री पाहिले जे प्रेग्नंट आहे, कोविड पॉझिटिव्ह होते आणि ट्रीटमेंट बरी झाले आणि आता ते प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होते, नॉर्मल डिलिव्हरी पण करते आम्ही. तर पॅनिक नको. तुम्ही फर्स्ट तुम्हाला गायनेकना कन्सल्ट करा. खूप सारं असं गायनेक आहे जे कोविड ट्रीट करते. कोविड प्रेग्नन्सीमध्ये सध्या जे एक्सरे वगैरे असेल ते कॉन्ट्रा इंडिकेटेड असते. जे प्रेग्नंट वुमेन असेल तिला स्टिरॉइड्स, फॅविफ्लू, रेमडेसिवीर वगैरे ते ट्रायल्समध्ये प्रेग्नन्सीच्या इन्क्लूड नसते, तर आम्ही ते ड्रग्स तिला नाही देऊ शकत. फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घ्यायचं आणि पॅनिक नाही व्हायचं. मॅम, यामध्ये प्रेग्नन्सी कॅरी करत असताना अनेकदा असं म्हटलं जातं की बेबीमुळे विकनेस असेल किंवा चेंजेस होतात, मूड स्विमिंग होतात, किंवा बऱ्याचदा ओमिटिंगमुळे डोकेदुखी वगैरे होते. तर मग नेमके सिम्पटम्स काय आहेत, हे कसं कळणार? ही कोविडचे सिम्पटम्स आहेत की ही आपल्या प्रेग्नन्सीचे रिॲक्शन आहे? आता तो एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज कोविड. हां, मतलब तुम्ही जर असं दिलं की नाही बेबीमुळे असं झालं आहे, तर तुम्हाला स्वतःला रिझनिंग देत आहे. तुम्हाला सिम्पटम्स असेल, खोकला, सर्दी, वीकनेस, चक्कर येणं, दम लागणं, तर तुम्ही स्वतःला रिझन नको देऊ, तुम्ही डॉक्टरला विचारा. ते त्यांच्या पद्धती ते तुम्हाला इव्हॅल्युएट करणार. तुमचं जे गायनेक असेल ते तुमच्यापेक्षा तुम्हाला शरीराला जास्त बरं जाणत असेल, तर तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करा. जर ते असं म्हणते की नाही आहे, कोविड नाही आहे आणि ते प्रेग्नन्सी चेंजेस आहे, प्रेग्नन्सीमुळे तुम्हाला असं होत, तर ते प्रेग्नन्सी चेंजेस आहे. तुम्ही स्वतःला डायग्नोज नको करू. व्हॉट्सॲप नाही करायचे, गुगल नाही बघायचे, सगळ्या गोष्टी गुगलवर खरं नसतं. नक्कीच. म्हणजे घरच्या घरी प्रयोग जे आहेत ते टाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आता सगळं काही आणि सर्व काही फक्त कोरोना आहे, कारण की हा कोरोना पसरत आहे, तो कोरोना झपाट्याने वाढत आहे, ही महामारी आहे आणि तो संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण लहान मुलांकडे येऊयात. प्रत्येकाच्या घरात एखाद दुसरा लहान मुलगा असतो, कधी अगदीच लहान असतात 1 वर्षाच्या खाली, आणि काही अगदी नाजूक असतात की 10-15 वर्षापर्यंत. यांची काळजी कशी घेतली पाहिजे? सगळी मुलं घरी आहेत आणि घरामध्ये सगळीच माणसं असतात, तर एकदम काळजी कशी घेतली पाहिजे? त्यांना कोरोनापासून कसं वाचवलं पाहिजे? फर्स्ट वेवमध्ये जे होतं ते पिडियाट्रिक्समध्ये एवढं केस आम्ही नाही बघतो, पण आता जे सेकंड वेव आहे आम्ही 14 मंथ्स पण डायग्नोज केले आहे कोविड पॉझिटिव्ह पेशंट, आणि 14 डेज पण सुरतमध्ये एक डायग्नोज झाले आहे. तो तिच्या सिम्पटम्स सेमच आहे की तुम्हाला जुलाब होऊ शकतं, ताप होऊ शकते, सर्दी, खोकला वगैरे. पण आता काय आहे की जे आपण मास्क पेरतो तर ते मुला वापरणार नाही आहे, पण तुम्ही त्याला घरीच एंटरटेन करू, बाहेर खेळणं वगैरे बंद करायचे. सध्या आता सवय अशी झाली आहे की टेरेसवर जायचे, सगळं टेरेसवर खेळायचे, घरी नाही राहणार, सोसायटीमध्ये प्लेग्राऊंडमध्ये नाही, पण आता टेरेसवर, ते बंद करायचे. जी चुकीची गोष्टी आहे ते. आणि जर तुम्हाला काही पण सिम्पटम्स असेल तर तो त्याला ताडाताडी नको करू की मतलब रात्री वॉटरमेलन ज्यूस जास्त पिलं त्याच्यामुळे सर्दी झाली, असं काही नसतं. जे मी पहिलं तुम्हाला म्हणले, एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज कोविड. कन्सल्ट पिडियाट्रिशियन. जर तुमचं पिडियाट्रिशियन म्हणतोय की नाही घाबरायचे नाही आणि तुम्ही घरी उपचार करू शकतो, तो तुम्ही घरी करा. खूप काढा पिल्यानंतर कोविड होणार नाही असं नाही आहे. खूप काढा पिले तर गॅस्ट्रायटिस होणार. काढा पी, पण त्याला दिवसांना 1-2 वेळा, 2-2 तासाला नाही. तुम्ही घरीच मुलांना एंटरटेन करा,
न्यूज जास्त नको बघू, त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होता. आता जे एकदम अंडरमिंड जे मतलब जे कॅटेगरी जे त्याला आपण लक्ष देत नाही, दॅट इज अ पिडियाट्रिक कॅटेगरी. शाळा बंद आहे, खेळणं बंद आहे, त्याचं मतलब सोशल शेअरिंग बंद आहे. ते कसं मुलाला तुम्ही स्वतः कसं एंटरटेन करायचे, कसं त्याला इक्विप ठेवायचे ते तुम्ही तुमच्या मुलाला बरोबर जाणू शकता. तुम्ही कसं त्याला ॲक्टिव्ह ठेवा तेच आता महत्त्वाचं आहे. नक्कीच मुलांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगितलं की काढ्याचा विषय काढलेला आहे. पहिल्या लाटेमध्ये अनेक काढे आले होते, अनेक वेगवेगळे घरगुती काढे होते की हा काढा घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना होणार नाही किंवा तुम्ही यातून बरे होणार. मॅम, आपण आहाराकडे येऊयात. आत्ताच्या काळामध्ये कुठला आहार घेतला पाहिजे आणि कुठला आहाराने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल? लहान मुलं असतील, गर्भवती माता असतील, त्याचबरोबर घरातला प्रत्येक जणांनी कुठला आहार सध्याच्या गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे? फर्स्ट थिंग, जे आपण बाजारून ते व्हेजिटेबल्स जे वगैरे आपण आणतो त्याला ॲटलिस्ट हाफ एन आवर मीठच्या पाणीमध्ये टाकायचे. त्याला हे सॅनिटेशन प्रोसेस आहे ते आपल्याला फॉलो करायचे. आणि जे काही घरची आतन बातन जे जातल असेल त्याला आपल्याला सॅनिटाईज करायचे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज दिवसांना मिनिमम 3 लिटर वॉटर इंटेक होला पाहिजे, जे आपल्या कल्चरमध्ये नाही आहे. आपण मतलब मिनिमम 1 लिटरमध्ये पूर्ण दिवस काढतो आहे. ते हायड्रेशन लेवल मेंटेन ठेवायचे. तुम्ही सकाळी काळंच पिलं जरुरी नाही आहे, तुम्ही फक्त गरम पाणी पण पिलं ते पण चालेल, जे आपण करते. विटॅमिन सीचा आपण आहार वाढवायचे. तर लिंबू सरबत वगैरे तुम्ही घेऊ शकते. पण तुम्ही जसं जास्त सरबत वगैरे असं घेतलं असेल तर तुम्ही नंतर बोलणार की आम्हाला ज्यूसमुळे सर्दी, खासी, खोकला आणि थ्रोट कंजेशन झालं आहे. तर आहारमध्ये जे असेल फ्रेश असेल ते घ्यायचे. आता तो सगळं लॉकडाऊनमुळे सगळंच बंद आहे. तो हॉटेलमध्ये जे आईस यायचे आणि बाहेरचा मतलब सगळं बंदच झालं आहे. पल्सेसच्या ॲटलिस्ट वीकमध्ये 4 टाइम्स घ्यायला पाहिजे. इम्युनिटीसाठी तुम्ही एग्स वगैरे प्रोटीन इंटेक जास्त करू शकता. तुम्ही व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही प्रोटीन शेक अथवा दूधच्या जे काही पण सफेद असेल, दूध, दही, पनीर ते तुम्ही जास्त घेऊ शकते. नक्कीच. म्हणजे आहारामध्ये मॅमनी सांगितलं आहे की फ्रेश खा, मात्र सध्या तुमच्यासाठी तुमच्या आरोग्याला जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे. मॅम, जाता जाता काय सांगाल की कशा पद्धतीनं काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्याच गोष्टी? कारण की तुम्हीही बरेच जण या कोविडमधून गेलेला आहात. सगळ्या गोष्टी, महिला असतील ज्या जास्त पॅनिक होतात, प्रत्येक घरात एखादा पॉझिटिव्ह आहे तरी त्यांना या गोष्टींचं टेन्शन येत असतं. आणि एक महिला देखील म्हणजे पॉझिटिव्ह येत असतात. तर एक मेसेज काय द्याल, कशा पद्धतीने या गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे? आता तो जे लास्ट इयर मार्चमध्ये लॉकडाऊन होतं तसंच लॉकडाऊनचं मतलब रूल्स फॉलो करायला पाहिजे. सेकंड थिंग, जो तुमचं बाहेर जाणं खूप गरजेचं असेल तर तुम्ही बाहेर आल्यानंतर घरीच तुम्ही तुमचे कपडे वगैरे जे काही पण यूज केल्या वस्तू आहे ते त्याला हाफ एन आवरमध्ये गरम पाणीच्या बकेटमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही वॉशिंग मशीन की तरत त्याला मतलब तुम्ही त्याला वॉश करून त्याला हे करू शकता. घरी न्यूज 24/7 बघणं गरजेचं, एवढं नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर तुम्ही महत्त्वाचं न्यूज बघू शकतो. पूर्ण दिवस तुमच्या कोविडच्या संख्या काय आहे ते तुम्हाला घर सगळ्यांचं फक्त कोविड डिस्कस करायला नको. घरचं वातावरण महिलांनी पॉझिटिव्ह ठेवायचे. जे डाएट जे काही पण असेल ते तुम्हाला ॲक्टिव्ह रूपे पल्सेस, वॉटर, ज्यूसेस, फ्रूट वगैरे पूर्ण मिक्स डाएट करून बॅलन्स डाएट करायचे. आणि जे समर वॅकेशनसारखा जे माहोल झाला आहे की वेफर बनवायचे, टेरेसला मतलब वॉक करायला जायचे, जे वजन कधी कमी नाही झालं ते आत्ता कमी होणार नाही आहे. तर तुम्ही हे सगळं प्रयत्न बंद करा आणि टाळाटाळी बंद करा की नाही मला मतलब मेमध्ये तो मला नियमित असं होतो की मला सर्दी, खाकी, खोकला होतोच, विकनेस असतेच. टाळाटाळी बंद करा. तुम्हाला डॉक्टरला विचारा काय आहे. तुम्ही जाऊ नाही शकत तर तुम्ही फोनवर बोला, फोन कन्सल्ट करा, टेलिकन्सल्ट करा. पण फर्स्ट थिंग इज की फर्स्ट सिम्पटममध्ये तुम्हाला डॉक्टरला कळायला पाहिजे. मॅमने खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की उन्हाळ्यामध्ये अनेक महिला एकत्र येऊन उन्हाळी काम करत असतात. हे उन्हाळी काम आपल्याला बंद करायचं आहे, कारण की अनेक जण एकत्र आले तर तो कोरोनाचा जो विषाणू आहे तो कॅरी होऊ शकतो एकापासून दुसऱ्याला. हॉस्पिटलमध्ये तुम्ही जात असाल रुग्णांना ॲडमिट करण्यासाठी किंवा इतर कुठल्या मेडिसिनच्या गोष्टीसाठी तर मास्क वापरणं कंपल्सरी आहे, कारण की तो तिथला परिसर पूर्ण कोरोना विषाणूने संसर्गित असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनाकारण बाहेर पडू नका. सध्या तुम्हालाही माहिती आहे की दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत, डेथ रेट वाढत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड अवेलेबल नाही आहेत, व्हेंटिलेटरची गरज भासती आहे. आणि स्वतःची काळजीसह सर्वांनाच जर सुरक्षित ठेवायचं असेल तर घरात राहणं खूप महत्त्वाचं आहे. मॅम, खूप खूप धन्यवाद आम्हाला गायडन्स केल्याबद्दल आणि इथे आल्याबद्दल. तुर्तास मी इथेच थांबतीये. धन्यवाद.